प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की। प्रभूची स्तुती असो, देव बापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ प्रेनो। खरखर परमेश्वर महान आहे, त्याची दया सनातन आहे। आता दिवस परमेश्वरना आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तरी जोडला, त्याबद्दल आपण प्रभूचा आपण आभार मानूया प्रेनो। आजचं वचनाकडे आम्ही आमच्या लक्षाला केंद्रित करूया। एक विश्वासणारे लोक, देवाचे निवडलेले लोक या नात्यानं बऱ्याच वेळेला आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो। आम्हाला ती सवय आहे की आम्हाला प्रार्थना करायची सवय। किती लोक या ठिकाणी आहेत जे रोज प्रार्थना करतात। आमेन, प्रेज द लॉर्ड। सर्वांना आम्हाला एक सवय आहे की आम्ही रोज प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो, आम्ही देवाचं स्तुती करतो, त्याला धन्यवाद देतो। प्रेज द लॉर्ड। आज एक नवीन गोष्ट परमेश्वर आम्हाला काही वचनाद्वारे देव आपल्याशी बोलू इच्छितो। आम्ही त्या वचनाकडे आमचं लक्ष केंद्रित करूया आणि आम्ही सर्वजण आपलं पवित्र शास्त्र जर आमच्याकडे असेल तर मी विनंती करतो, आपलं पवित्र शास्त्र आपण काढूया आणि देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया। योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 1 ते 14 या वचनावर आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत। योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 1 ते 14 यास आम्ही वाचून प्रभूला धन्यवाद देऊया। सर्वांच्या परिचयाचा हा शास्त्रभाग आहे आणि आम्हा सगळ्यांना पुष्कळदा आम्ही ह्याच्यावरती आम्ही मनन चिंतन केलेलं आहे। बऱ्याच वेळेला आम्ही हा शास्त्रभाग आम्ही वाचलेला आहे आणि योहान शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि वचन 1 ते 14 वर आज आपण मनन चिंतन करणार आहोत। तिथं असं म्हणलेलं आहे, 5000 लोकांना जेवू घालणे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आम्ही वाचूया। यानंतर येशू गलिलाच्या म्हणजे तिरबिया समुद्राच्या पलीकडे गेला। यानंतर येशू गालियाच्या म्हणजे तिरबियाच्या समुद्राच्या पलीकडे गेला। तेव्हा मोठा लोक समुदाय त्याचे मागोमाग चालला। किती समुदाय होता प्रियनो? म्हणा मोठा लोक समुदाय। किती लोक समुदाय? मोठा लोक समुदाय त्याच्या मागोमाग चालला। कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती। येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला। यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता। तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, फिलिपाला तो म्हणाला, यांना खाव्याला आपण भाकरी कोठून आणाव्यात? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले। त्यानो क्रिटिकल परिस्थिती आहे। प्रेज द लॉर्ड। परिस्थिती क्रिटिकल आहे म्हणजे कंडिशन नाही आहे की बाबा अरण्याचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणामध्ये 5000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना जेवण कुठून आणायचं? प्रभू येशू त्याला म्हणत आहे की या लोकांना आपण जेवण कुठून आणायचं? त्यानं असं म्हटलं वचनामध्ये, हे तर त्यानं त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले, पण तो काय करणार होता ते त्याला ठाऊक होतं। प्रेज द लॉर्ड। आज मला तुम्हाला सांगू द्या, पुष्कळदा आम्ही काय करतो, आम्ही आमच्या परिस्थितीकडे बघत असतो। पुष्कळदा आम्ही बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही असतो तर आमचं फोकस त्या परिस्थितीकडे असतं आणि म्हणून आज माझं उत्तेजन आहे। हे तर त्यानं यासाठी म्हणले की त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणले। बऱ्याच वेळा अशी काय संकट किंवा अशी काय परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते यासाठी की आम्ही त्यामध्ये टिकून राहावं। परमेश्वर आम्हाला त्यामध्ये चालून बघू इच्छितो, देव आम्हाला घडवतो आणि म्हणून आज माझं उत्तेजन आहे, कोणती परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे। ओके, पुढे। कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते। हा, फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने जरी थोडे जरी घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही। त्या काळामध्ये 200 रुपये, एक माणसाची जीवाची किंमत 30 रुपये, 200 रुपये त्या काळामधले म्हणजे आताच्या काळात किती झाले? प्रेज द लॉर्ड। आताच्या काळात किती झाले? 2 कोटी रुपये झाले। हालेलुया। आणि प्लीज त्याला म्हणाला की थोडे जरी सर्वांनी जरी आणलं तर 200 रुपयाच्या सुद्धा भाकरी पुरणार नाही। पुढे। त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत। परंतु त्या इतक्यांना कशा काय पुरणार? त्यानो खरंच परिस्थिती गंभीर आहे।
2 मासे आणि 5 भाकरी आहेत. लोक समुदाय जर पाहिला तर 5,000 लोक आहेत. बायबल सांगतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि अरण्याचं ठिकाण आहे. सगळीकडनं परिस्थिती गंभीर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो? ज्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये वाढतो, देवाच्या वचनामध्ये आम्ही चालतो की एक ख्रिस्ती या नात्यानं देवाचे निवडलेले लोक म्हणून आम्ही जीवन जगत असतो, आणि सर्व बाजूनं संकट निर्माण झालेले असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सर्व बाजूनं वादळ निर्माण झालं असतं, आणि आम्हाला समजत नसतं की आपण काय करायला पाहिजे. संत पाऊल म्हणतो, चौकोन आम्हावरती संकट आले, आमचा कोंडमारा झाला, तरी सुद्धा आमचा नाश झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. आता मला तुम्हाला सांगू द्या, परत ती कशी आहे? क्रिटिकल आहे. आणि वचन सांगतं, त्याला ठाऊक होतं की तो काय करणार आहे. आज मी तुम्हाला सांगू द्या, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमच्यासाठी प्रभूला काय करायचं आहे हे प्रभूला अगोदरच माहित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला माहित आहे. मग आम्ही कुठे चुकतो? आता येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते हा. ते बसले. हा. येशूने त्या भाकरी घेतल्या हा. आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. काय केलं त्यांनी? मला आभार मानलं. प्रार्थना केली का? प्रार्थना केली का? आभार मान. प्रार्थना वेगळी, आभार मानणं वेगळं. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करणं आणि आभार मानणं हा फरक आहे. प्रेज द लॉर्ड. जरी आम्हाला कोणी काही मदत केली तर आम्ही त्याला काय म्हणतो? थँक्यू म्हणणं काय? आभार मानणं, धन्यवाद. आम्हाला कोणी लग्नाच्या किंवा जन्माच्या वाढदिवसाच्या जरी शुभेच्छा दिल्या तर आपण काय म्हणतो? धन्यवाद. प्रार्थना हा भाग वेगळा आहे, आणि आभार मानणं हा भाग वेगळा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही जेव्हा चर्चमध्ये येतो, प्रार्थना करतो, आराधना करतो, देवस्तुती करतो, आम्ही निघून जातो. पण ज्या वेळेला कठीण परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते, नाना प्रकारच्या परिस्थितीतून आम्ही जात असतो, आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये वादळ निर्माण झालं असतं, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये संकट आलेलं असतं. या संकटामध्ये आम्ही चुकीची एकच गोष्ट करतो, म्हणजे आम्ही प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो? देवा आता असं झालंय, प्रार्थना करूया. घरात ती घालायला लागलंय, प्रार्थना करूया. घरात हे वातावरण निर्माण झालंय, प्रार्थना करूया. कुटुंबामध्ये अस्ताव्यक्ती निर्माण झालेली आहे, प्रार्थना करूया. संकट आलंय, प्रार्थना करूया. समस्या निर्माण झाली, प्रार्थना करूया. आजारामध्ये गेलो, प्रार्थना करूया. आम्हाला ही सिस्टम माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त प्रार्थना करतो. पण इथं असं म्हणलेलं आहे, येशू ख्रिस्ताने भाकरी घेतली, देवाचं आभार मानलं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये आम्ही देवाला धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे. आम्ही देवाचा आभार मानायला शिकलं पाहिजे. आम्ही म्हणलं पाहिजे, होय प्रभू, आज माझ्या परिवारामध्ये संकट आलेलं आहे, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा मी मनापासून आभार मानतो. प्रभू, आज मी उपकार स्तुती करतो, तुला उंच करतो यासाठी की मी आज कठीण परिस्थितीतून जात आहे. प्रभू, मी तुझा आभार मानतो की तू मला शक्ती देतोस. प्रभू, मी तुझा आभार मानतो, मी आज आजारी आहे, मला कामातून वेळ मिळत नाही, पण आजार पडल्यामुळं निदान तुझी मी आठवण तरी करतो, मी तुझा आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही ही गोष्टी विसरतो. आम्ही फक्त काय करतो? प्रार्थना करतो. आम्हाला माहिती फक्त प्रार्थना करायची आहे. हालेलुया. किती लोक या ठिकाणी असे आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीमध्ये देवाचा आभार मानला? एकही हात दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हे शिकणं गरजेचं आहे. जेव्हा आमच्या कुटुंबामध्ये वादळ येतं, जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा आम्हाला नाना प्रकारचं परिश्रम आम्हाला तोंड द्यावं लागतं, ज्यावेळेला आमची निंदा होते, लोक आमची छेतू करतात, ज्यावेळेला लोक आमच्यावर दोषारोप करतात, त्यावेळेला आम्ही देवाचा आभार मानूया. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो, ज्या वेळेला लोक माझ्यामुळे तुमची निंदा करतील, छेड करतील, तुमचे दोषारोप करतील, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगत आहे. आम्ही आभार मानायला शिकूया. सर्व गोष्टीबद्दल आम्ही परमेश्वराचा आम्ही आभार मानायला शिकू द्या. आमच्या घरात खायला अन्न नसेल, आणि देवाचा आभार मानूया. प्रभू, आज तुला धन्यवाद. मी तुम्हाला सांगतो माझी साक्ष. हालेलुया. बऱ्याच वेळा रविवारचं लोकांना मटण खायची सवय, संडे हो या मंडे, हा नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला मटणाची सवय आहे, आम्हाला चांगल्या जेवणाची सवय आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाला साक्षी ठेवून सांगतो, एक वेळेला माझ्या घरात खायला काही नव्हतं,
मी माझ्या कुटुंबाला कधी सांगितलं नाही, माझ्या घरात मी कोणालाच एक गोष्ट बोललेलं नाही. आज मी तुम्हाला सांगतो, चटणी आणि भात मी घेतला, त्याच्यावर थोडं तेल टाकलं आणि मी प्रार्थना केली, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, आज शपथ दिवशी मला सुंदर असं अन्न दिलंस, तुझा मनापासून आभार मानतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे म्हटण्यापेक्षा माझ्यासाठी चांगलं आहे, मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. कारण याही गोष्टीमध्ये मी देवाचा आभार मानायला शिकला पाहिजे. ज्यावेळेला मी आभार मानतो त्यावेळेला देव आमच्यावरती संतुष्ट होतो. प्रेज द लॉर्ड. देवाला आनंद होतो की माझं लेकरू कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मला धन्यवाद देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा माझं लेकरू काय करत आहे, आनंद करत आहे. त्यामुळे आम्ही प्रार्थना करण्याच्या ऐवजी फक्त आमचे गुडघे टेकूया आणि देवाला म्हणूया, प्रभू धन्यवाद, ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो, ज्या कठीण परिस्थितीमध्ये मधून मी आज जात आहे त्याबद्दल मी तुझा आभार मानतो, प्रभू तुझी स्तुती करतो, तुला गौरव आणि महिमा देतो. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराला आम्ही धन्यवाद द्यायला शिकला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये आम्ही देवाचा आम्ही आभार मानायला शिकला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराला आम्ही गुणगन टेकायला शिकले पाहिजे. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताने आभार मानलं. काय केलं? आणि किती लोक जेवली? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रभूने आभार मानलं, 2 मास्यानी 5 भाकरी. जर चमत्कार बघायचा असेल आपल्या जीवनामध्ये, परिस्थितीकडे बघू नका, त्या कठीण परिस्थितीमध्ये गुडघे टेकून देवाचे आभार मानायला शिका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांना, ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्राच्या कैदेतून देवाने बाहेर काढलं, बायबल सांगतं 6 लाखांपेक्षा जास्त ते लोक होते. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांना परमेश्वरानं मिस्रातून परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं, 40 वर्षाचा प्रवास ते करत होते. किती वर्ष? तो किती दिवसाचा प्रवास होता? प्रेज द लॉर्ड. 11 दिवसाचा प्रवास होता. किती? 11 दिवसामध्ये कनान, मिस्रापासून कनान देशामध्ये जायला 11 दिवस लागत होते. आणि 11 दिवसाचा हा प्रवास 40 वर्ष. किती वर्ष? म्हणा 40 वर्ष ते फिरत होते. का फिरत होते? मध्ये ते देवाचा आभार मानत नव्हते, ते देवाला धन्यवाद देत नव्हते, ते देवाची उपकार स्तुती करत नव्हते. त्यानं 40 वर्ष ज्या परमेश्वरानं त्यांना इतकं चांगलं देवाने सांभाळलं, त्यांच्या अंगावरचे कपडे देवाने फाटू दिले नाही, त्यांच्या पायातलं पायतान परमेश्वरानं झिजू दिलं नाही. बायबल सांगतं जे देवदूत खात असलेलं अन्न परमेश्वर त्यांना मानना परमेश्वराने दिला, लावे व पक्षी परमेश्वराने त्यांना दिले. त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये, दुष्काळामध्ये त्यांनी देवाला मटण मागितलं, देवाने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. प्रेज द लॉर्ड. पण त्याने देवाचा आभार मानलं नाही. हालेलुया. त्याने देवाचं उपकार मानलेलं नाही. आणि म्हणून देवाचं त्यांनी आभार न मानल्यामुळं त्याने कुरकुर केली. काय केली? कुरकुर केली. बायबल सांगतं ते सगळे मरून गेले. 2च कुळ, 2च परिवार, 2च कुळ असे होते, यहोशुवा आणि कालेब. हे 2च कुळ असे होते जे कानान देशापर्यंत जाऊन पोहोचले. माझ्या प्रेनो, हालेलुया. प्रेनो, आज माझं उत्तेजन आहे, आमच्या जीवनामध्ये परिस्थिती काही असू दे, काही आम्हाला मिळवा कर ना मिळो, चांगले कपडे असतील नसतील, प्रभू तुला धन्यवाद. खायला चांगलं मिळू दे अगोदर ना मिळू दे, प्रभू तुला धन्यवाद. कोणी वाईट वांगाल आमच्या विषयी बोललं, प्रभू तुला धन्यवाद. कोणी आमची निंदा केली, प्रभू तुला धन्यवाद. आम्ही आजारी पडलो, प्रभू तुला धन्यवाद. काही होऊ दे, काही पण होऊ दे. कोणी आम्हाला शिव्या गाळीत केल्या, प्रभू तुला धन्यवाद. लोकांनी म्हटलं पाहिजे असं का करायला लागलीये, सगळं धन्यवाद देवाला कसं काय म्हणते. प्रेज द लॉर्ड. सर्वदा प्रभू मध्ये आनंद करायला आम्ही शिकला पाहिजे. पहिले तेसलोनिकरांच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाने 17 वचनामध्ये 16 वचनामध्ये संत पाऊल म्हणतो सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा. 17 वचनामध्ये म्हणतो निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती काही असू दे, देवाची उपकार स्तुती करूया, प्रभूला आम्ही धन्यवाद द्यायला शिकूया माझ्याकडून. कारण धन्यवाद देण्याच्या द्वारे आमच्यासाठी स्वर्गातले सगळे आशीर्वाद परमेश्वर मोकळे करतो. हालेलुया. धन्यवाद देण्याच्या द्वारे देव आमच्या प्रार्थना ऐकतो. देवाला सांगायची गरज नाही की माझी गरज ही आहे, धन्यवाद द्यायला शिका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा माझे प्रेरणा, अगदी वचन वाचूया. योहान शुभ वर्तमानाचा 11वा अध्याय काढू. आम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त, मार्था, मरिया आणि लाजरस
यांचं जे नातेसंबंध होतं ना ते खूप जवळ होतं, ते खूप एकत्र होते आणि एकत्र खाणं पिणं होतं. आणि बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताचं त्या कुटुंबावरती खूप प्रेम होतं. हालेलुया. आणि परत ती अशी झाली, एक दिवस अशी घटना घडली की लाजरस हा मरायला टेकलेला आहे. तो खूप सिरियस झाला आणि येशू ख्रिस्ताला मार्था आणि मरियमने निरोप पाठवला, प्रभू ज्याच्यावर तुमची प्रीती आहे तो खूप आजारी आहे, लाजरस खूप सिरियस आहे. आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने ती गोष्ट ऐकली, पण होता त्या ठिकाणी आणखीन 2 दिवस तो तिथेच राहिला. प्रेज द लॉर्ड. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला समजलं, परत त्यांनी निरोप पाठवला की तुमचा ज्याच्यावरती प्रीती होती तो लाजरस आता झोपी गेला, म्हणजे तो काय झाला, मेलेला आहे. म्हणा, लाजरस मेला. मग काय करायचं? प्रेज द लॉर्ड. रडारडी चालू. मार्था आणि मरिया, जवळचे फॅमिली, जवळचे परिवार, जवळचे लोक. आणि मग बायबल सांगतं की येशू ख्रिस्त ज्या वेळेला त्या ठिकाणी आला, मार्था आणि मरिया मोठमोठ्याने रडत होत्या, मोठमोठ्याने रडत होत्या. त्यांना कोणीतरी सांगितलं प्रभू आले, प्रभू आला. धावत पळत आली. मरिया आली, मार्था आली. मार्था म्हणाली, प्रभू जर तू इथं असता तर माझा भाव मेला नसता. मरिया म्हणाली, तू असता तर माझा भाव मेला नसता. आणि आमचा हा विश्वास आहे, आता पण तू पित्याकडचे काय मागशील तो तुला देईल. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. बायबल सांगतं माझ्या प्रेमानो, येशू ख्रिस्ताला हातापायामध्ये खेळे मारण्यात आले. प्रेज द लॉर्ड. त्याच्या शरीरावरती 39 फटके मारण्यात आले. त्याच्या पोटामध्ये भाला गोपसण्यात आला. त्याच्या डोक्यावरती श्रीकाठाचा मुकुट घालण्यात आला. त्याच्या तोंडावरती थुंकण्यात आलं. त्याची वस्त्र फाडण्यात आली. या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेही प्रभू रडलेला नाही. बायबलमध्ये सर्वात छोटं वचन आहे योहान सुसमाचार 11:35 वचन. येशू रडला. येशू रडला. प्रेज द लॉर्ड. येशू रडला प्रियानो. आणि मग येशू म्हणाला, कुठं ठेवला त्याला, त्याला दाखवा मला. वाचा वचन 41 ते 45. योहान सुसमाचार 11:40 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरियाला म्हणाला, मी तुला सांगितलं नव्हतं का, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. वाचा 41 वचन. यावरून त्यांनी धोंड काढली, तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, हे बापा. प्रार्थना केली का? प्रार्थना केली का? प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली का? तो काय म्हणाला बघा, काय म्हणले, त्याने दृष्टीवर केली आणि म्हणले, हे पित्या, हे बापा, तू माझं ऐकतोस, तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझा आभार मानतो. अजून काय तिथं काय चिन्ह चमत्कार केला का? लाजरसला उठव असं म्हटलं का? त्याला बरं कर असं म्हटलं का? काहीच म्हटलं नाही. तो फक्त म्हणाला, मी तुझा आभार मानतो. बऱ्याच वेळेला आम्ही प्रार्थनेला बसतो प्रियानो, आणि एवढी लांबडी लिस्ट आमच्याकडे असते, एवढी लांबडी लिस्ट आमच्याकडे असते की ती लिस्ट वाचून 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 तोंडाला फेस येतो. प्रेज द लॉर्ड. ती प्रार्थनेची लिस्ट वाचून वाचून का तोंडाला फेस येतो, एवढी लांबडी. बायबल सांगतो, व्यर्थ बडबड करू नका. पुष्कळ तुम्ही बोलला म्हणून तुमची मागणी मान्य होईल किंवा तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल असे नाही. थोडकत मागा, जे आहे ते मागा. प्रेज द लॉर्ड. नाही, मत्ती 7:7 मध्ये आम्हाला पाठ झालेला आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी. एवढं पॅटर्न आम्हाला पाठ झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आम्हाला सारखे काय माहित आहे, मागायचं, नुसतं मागायचं, नुसतं मागायचं, आणि जोपर्यंत मिळतं आम्ही मागत राहायचं, मागत राहायचं, ठोकत राहायचं, ठोकत राहायचं, आणि शोधत राहायचं, शोधत राहायचं, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगतो, आम्ही काही मागायचं नाही. मागणी आणि कल्पना याही पेक्षा अधिक देणारा परमेश्वर आहे. बायबल सांगते की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्ही मागण्यापूर्वी त्याला माहित आहे तुम्हाला आज काय पाहिजे आहे. हालेलुया. फक्त देवाजवळ बसा आणि 1 तास बसा, अर्धा तास बसा, 10 मिनिटं बसा, 15 मिनिटं बसा, आणि फक्त मला, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद,
आज सगळ्या परिस्थितीबद्दल प्रभू तुला धन्यवाद. आज दुःखी कष्टी परिस्थितीमध्ये प्रभू तुला धन्यवाद. आजारपणामध्ये प्रभू तुला धन्यवाद. बिकट परिस्थितीमध्ये प्रभू तुला धन्यवाद. आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या प्रभू तुला धन्यवाद. खायला प्यायला नाही प्रभू तुला धन्यवाद. तुझी स्तुती करतो, तुला वंच करतो, तुला धन्यवाद प्रभू. तुझा मी आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. प्रियानो, देवाला आभार मानायला शिका. प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी वर केली आणि तो मला, हे पित्या तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझा आभार मानतो. आणि मग मला माहित आहे तू सारखं माझं ऐकतोस. काय माझं ऐकतोस मध्ये? कारण मी आभार मानतो. Praise the Lord. दे माझं ऐकतो कारण मी आभार मानतो. दे माझी प्रार्थना ऐकतो कारण मी आभार मानतो. दे माझ्या बरोबर आहे कारण मी आभार मानतो. Praise the Lord. आभार मानण्याच्या द्वारे देव आमच्या प्रार्थना ऐकतो. आभार मानण्याच्या द्वारे देव आमच्या अश्रू पुसतो. आभार मानण्याच्या द्वारे देव आमच्या गरजा पुरवतो. आभार मानण्याच्या द्वारे देव आम्हाला कृपा पुरवतो. आभार मानण्याच्या द्वारे देव आम्हाला शक्ती देतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून फिलिप्पी 4:19 मध्ये संत पौल म्हणतो, फिलिप्पीकरास पत्रामध्ये फिलिप्पी 4:13 मध्ये संत पौल म्हणतो, जो प्रभू येशू ख्रिस्त मला सामर्थ्य देतो, त्याच्या सामर्थ्याद्वारे मी सर्व काही करण्यासाठी शक्तिमान आहे. दाऊद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू. त्यानं देवाचा आभार मानणं शिका. आणि मग आभार मानून झाल्यानंतर त्याने काय केलं? वाचा पुढे. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोलतो. यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. पुढे. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. आमेन. प्रेज द लॉर्ड. लाजरा बाहेर ये. जेव्हा प्रभूला हाक मारली, बायबल सांगतं मेलेला लाजरस जिवंत झाला आणि तो बाहेर आला. कारण आभार मानण्याच्याद्वारे अशी काही बंधनं असतील, असे काही शाप आपल्या जीवनावरती असेल, असे काही स्पिरिट आपल्या कुटुंबामध्ये काम करत असतील, प्रणव मी तुम्हाला सांगतो ती बंधनं तुटल्याशिवाय राहणार नाही. तो शाप ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या घराची उन्नती प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या प्रणव. आणि म्हणून सर्व परतमध्ये देवाचा आभार मानायला मी विसरू नये. आभार मानण्यामध्ये खूप ताकद आहे. देवाला धन्यवाद देण्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. देवाचे उपकार स्तुती करण्यामध्ये फार सामर्थ्य आहे माझ्या प्रणव. बायबल सांगतं संत पाऊल आणि सीला यांना बंदिवास झाला. बंदिवासामध्ये त्यांना छड्याचा पुष्कळ फटके मारण्यात आले. बायबल सांगतं त्यांचे वस्त्र फाडण्यात आले. आणि अशा परिस्थितीमध्ये ते देवाचे आभार मानत होते. त्यांची बंधनं तुटली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळेला आम्हाला कोणी काहीतरी मदत केली, थँक्यू म्हणून सुद्धा आम्हाला लाज वाटते. थँक्यू म्हणून आम्हाला लाज वाटते. प्रियानो, दोन गोष्टीला आम्ही कधी लाजायचं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टींना आम्ही कधीच लाजायचं नाही. एक थँक्यू, दुसरं सॉरी. हालेलुया. दोन गोष्टींना आम्ही कधी लाजायचं नाही. एक थँक्यू आणि दुसरं सॉरी. धन्यवाद आणि माफ करा, क्षमा करा. ह्या दोन गोष्टी प्रियानो फार आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून माझा आज उत्तेजन आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाचा आभार मानायला कधीही विसरू नये. बघा माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं. यौसेपाला स्वप्न पडलं. काय काय मुलांचं तोंड हे असतं ना, मन मोकळं असते. प्रेज द लॉर्ड. आमच्या घराला परवा एक ब्रदर आले. ते थोडंसं आम्हाला मदत करतात सेवा करायसाठी. आणि ते आले आमच्या घरामध्ये येऊन बसले आणि बोलता बोलता विषय निघाला लाडकी बहीण योजना. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना आभार मानलं त्या एकनाथ शिंदेचं. कोणी त्याला थँक्यू तर म्हणलं का? बरं, एकदम कोणी प्रार्थना केली जाते, दे बाप्पा हे एकनाथ शिंदेला आशीर्वादित कर, बिचाऱ्याला आम्हाला बरी गरिबासाठी 1,500 रुपये त्याला सोडलं. काय फुकट देते वै तो? आमचं घेतोय ना आम्हाला देतोय असं लोक म्हणतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचंच घेतोय, गॅसमध्ये वाढवलाय, ह्याच्यामध्ये वाढवला, त्याच्यामध्ये वाढवला, आमचंच पैसे घेतोय आम्हाला परत देतो असे म्हणणारे पण लोक भरपूर आहेत. प्रेज द लॉर्ड. आता मला तुम्हाला सांगू द्या, मग लाडकी बहीण योजनेचा निघाला विषय. आणि मग बोलता 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 सपनाला त्या ब्रदरने विचारलं, तुमचं काय सिस्टर लाडकी बहिणीत पैसे आलं का नाही? मग सपना बोलायच्या अगोदर साहेब म्हणला, हो आमचं आलं की 6,000 रुपये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय सांगायचं आहे, यौसेपाला स्वप्न पडलं.
योसेफला स्वप्न पडलं. पहिल्या दिवशी स्वप्न पडलं, बाबा 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 मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं बाळा तुला? स्वप्न पडलं मला, आपण सर्वजण शेतामध्ये गेलो आणि आपण गवत कापून गवताची पेंडी आणून टाकायला लागलो आणि माझी पेंडी उभा राहिली. काय स्वप्न पडलं? माझी पेंडी उभा राहिली आणि बाकीच्या सर्वांच्या पेंडीने माझ्या पेंडीला नमन केलं. काय केलं? नमन केलं. असं मला स्वप्न पडलं. मग तो म्हणला बरं ठीक आहे, शांत बस. दुसऱ्या दिवशी परत आले सगळे भाऊ सगळे एकत्र बसले, नाश्ता करायला बसले. बाबा मला आणि परत रात्री स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? चंद्र सूर्य तारे यांनी मला नमन केलं. याकोबाने त्याला धमकावलं, त्याला दटावलं, कारण याकोबाला माहित होतं परमेश्वर याच्या जरी काहीतरी बोलत आहे. हालेलुया. आणि मग हे भावांना आवडलेलं नाही. भाऊ म्हणाले मग आम्ही काय गुलाम होणार काय? ह्यो राजा होणार का आमचा? आम्ही ह्याच्या पाया पडायचं काय? ह्यो लय शाणा झालाय काय? ह्यो लय नाटकं करायला लागलाय. प्रेज द लॉर्ड. हे भावांचे शब्द होते. हालेलुया. आता याला सोडायचं नाही, ह्याचा टप्प्यात आणून याचा बरोबर कार्यक्रम वाजवायचा. प्रेज द लॉर्ड. आणि भावाने प्लॅन केला ह्याला मारायचा. आणि बायबल सांगतं याकोबाने त्याला सांगितलं, याकोबाने सांगितलं योसेफला, जा तुझे भाव काय करलं, त्यांचं कसं काय चाललं त्याचा समाचार घ्यायला जा, त्यांना जेवण घेऊन जा. आणि बायबल सांगतं तो जेवण घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्याने विचार केला, हा बघा स्वप्नदर्शी आता येत आहे, आपण त्याचा कार्यक्रम करायचा. आता बरोबर सापडलाय. इथं सोडवायला बी कोण नाही. बापाला सांगतोय वय आम्ही ह्याला नमन करायचं. आणि त्यांनी प्लॅन केला. बायबल सांगतं योसेफ त्यांच्या जवळ गेला त्याने त्याला उचलून काय केलं? खड्ड्यामध्ये टाकलं. अरे मी काय केलं रे बाबानो? एक शब्द बोलला नाही. त्याला देवाचा आभार मान. प्रेज द लॉर्ड. त्या खड्ड्यामध्ये तो कुरकुरला नाही. भावाने टाकलं म्हणून त्याच्या विरोधात तो बोलला नाही, त्या दिवशी तो भांडला नाही. प्रेज द लॉर्ड. त्या खड्ड्यामध्ये त्याने देवाचा आभार मानलं. आणि बायबल सांगतं नीतिसूत्र 21 अध्याय 1 वाक्यामध्ये असं म्हटलंय, पहा राजाचं मन पाण्याच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हातामध्ये आहे, त्याला जिकडं हवा तिकडं तो वळवू शकतो. प्रेज द लॉर्ड. देव मन बदलणारा, अंतःकरण बदलणारा, अंतःकरण पारखणारा, आत्मे तोडून पाहणारा परमेश्वर आहे माझ्याकडे. बायबल सांगतं की त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की त्याच्या भावाने त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. आणि मग रुबेन त्याला म्हणाला, अरे कशाला त्याला मारायला, तो आपलाच हाडा मांसातला आहे, आपण त्याला टाकायला नको, असं करायला नको. बघ तिथं इस्माइली मनुष्य चाललाय, आपण त्याला विकून टाकूया. त्यांनी त्याला बाहेर काढलं. इस्माइली मनुष्य त्याला विकून टाकलं. प्रेज द लॉर्ड. आणि विकल्यानंतर बायबल सांगतं पोटीपोर नावाचे एका मनुष्याच्या घरामध्ये तो गुलाम म्हणून तो गेला. हालेलुया. तो गुलाम म्हणून गेला. आणि बायबल सांगतं स्वप्न काय पडलं होतं? राजा होणार. स्वप्न काय पडलं? चंद्र सूर्य तारे यांनी मला काय केलं? अरे बाबा नमन तर राहू दे, आता गुलाम म्हणून मी आलो. प्रेज द लॉर्ड. आणि गुलाम म्हणून काम करत असताना पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं खूप बिचारा प्रामाणिकपणाने तो काम करतो. परमेश्वराचा भय धरून तो त्या ठिकाणी काम करत असताना बायबल सांगतं की पोटीफर नावाचा जो मनुष्य होता, तो राजा होता, त्याची जी पत्नी आहे तिचं मन त्याच्यावरती मोहित झालं. अनेक वेळेला त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. बायबल सांगतं एक घटना अशी त्याच्या जीवनामध्ये घडली, तिथं कोणीही नव्हतं आणि त्या बाईनं त्याच्यावरती दोषारोप केला. योसेफाच्या हातामध्ये सर्व काय होतं, पण योसेफानं कुरकुर केलेली नाही. त्या बाईने दोषारोप केला. योसेफाने परमेश्वराचा आभार मानला. प्रेज द लॉर्ड. कठीण परिस्थितीमध्ये देवाचा आभार मानायला शिका. आणि मग त्या बाईने सांगितलं की जो इब्री मनुष्य तुम्ही जाणून ठेवलेला आहात त्याने माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला. पवित्र शास्त्र सांगतं त्या राजाने काही कारण विचारलं नाही, बाबा तो असं केलं का विचार नाही. डायरेक्ट त्याला उचलून त्याला जेलमध्ये टाकलं. देवा एवढा प्रामाणिक आहे. आम्ही म्हणतो ना नीतिमानाचं जीवन जगलो, मी लय इमानदारून जगलो, कुणाच्या वाळा पाचला कधी पाय दिला पण आमच्या वाटला असला येते बघा, असं म्हणू नका. प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रभू धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर, तुझे उपकार मानतो हे माझ्या जीवनावरती आलं म्हणून. प्रेज द लॉर्ड. आभार मानायला शिका. देवाला धन्यवाद द्या. काहीतरी मोठी गोष्ट परमेश्वर करणार आहे. ज्यावेळेस दोषारोप होतील, ज्यावेळेस संकट येतील, आजार येतील, नाना प्रकारचे दोषारोप जीवनामध्ये येतील, अनेक परिस्थिती तुम्हाला तोंड द्यावं लागेल, त्याला कुरकुर करू नका, त्यासाठी प्रार्थना करत बसू नका. देवाचा आभार माना. आभार माना परमेश्वराचे. असं म्हणालाय योसेफला जेलमध्ये टाकलं. किती दिवस हो? पोरग्याला जामीन होईना बघा, काय कारण नसताना झालंय बघा. म्हणतो ना प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा बरं का, जरा लय त्रास आहे. प्रार्थना करा. आता प्रार्थना करा म्हणायचं नाही, आभार माना म्हणायचं.
आभार माना म्हणायचं देवाचे. बायकोनं भांडलं, आभार माना. घरात कोणी काय म्हणलं, आभार माना. काय वाईट परिस्थिती घडली, आभार माना. कारण देवाला यातनं काहीतरी मोठं घडवायचं आहे आणि म्हणून या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येत राहतात. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलंय की योसेफ 13 वर्ष योसेफाने जेल भोगली. किती वर्ष? काय केलं होतं? काही केलं नाही, काही केलं नाही. 13 वर्ष जेल भोगली आणि 13 वर्षानंतर तो मिस्र देशाचा पंतप्रधान झाला. हालेलुया. तो राजा झाला. माझे प्रेम, आज मी तुम्हाला सांगतो, आभार मानण्याच्या द्वारे देव आम्हाला पूच नव्हे तर मस्तक होण्याचा देव आम्हाला अनुभव देतो. हालेलुया. दाऊदाच्या उगत म्हणत नाही की तू माझ्या शत्रूचे देखत माझ्या पुढे तात वाढतोस. काय करतोस? तू माझ्या शत्रू देखत माझ्या पुढे तात वाढतोस. कशामुळे झालं मध्ये? आभार मानल्यामुळे. आभार मानल्यामुळे. तर ह्या अनुभव घ्यायचे असतील, शत्रू देखत तात वाढण्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल, पूच नव्हे मस्तक झाला जर अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला देवाचा आभार माना शिका. सर्व गोष्टीबद्दल प्रभूचा आभार माना. प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर. आम्ही पुढे गीतामध्ये म्हणतो, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. हे पुढे गीतामध्ये. पण मी तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिकली जेव्हा बिकट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते, माझ्या प्रेम, देवाचा आभार माना. मी तुम्हाला सांगतो, देव बाप त्याचं गौरव कधी दुसऱ्याला देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर जो परमेश्वर मृत लाजरासला आभार मानण्याच्या द्वारे कबरेतनं देव बाहेर काढू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याची पौल आणि सिलाने आभार मानण्याच्या द्वारे त्याची बंधनातून जेलमधून देव त्याला बाहेर काढू शकतो. योसेफाने देवाचे आभार मानल्यामुळं 13 वर्षानंतर तो तर मिस्र देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. का? आपल्याला जर तुम्ही देवाचा आभार मानल्यानंतर देव तुम्हाला पूछ नव्हे तर मस्तक केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही आभार मानूया. आम्ही काय देवाजवळ मागायचं नाही, रोज म्हणूया, प्रभू धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुझा आभार मानतो, स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रियानो, धन्यवाद देण्याद्वारे, आभार मानण्याच्याद्वारे प्रियानो आमचे सगळे मार्ग परमेश्वर मोकळे करतो. आमच्या जीवनामधले आशीर्वाद देव मोकळे करतो. देव आमच्या कुटुंबामध्ये आलेले श्राप परमेश्वर ब्रेक करतो. आभार मानण्याच्याद्वारे नाना प्रकारची परीक्षा आपल्या जीवनामध्ये आले, त्यातून देव आम्हाला काय करतो? बाहेर काढतो. आणि म्हणून प्रियानो, आज माझं उत्तेजन आहे, आज माझं उत्तेजन आहे. देवाचा आपण आभार मानायला शिकूया. प्रभूला आम्ही धन्यवाद द्यायला शिकूया. त्याची स्तुती आम्ही करायला शिकूया. कारण आभार मानण्याच्याद्वारे देवाला आनंद होतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो आजच्या वर्तनामध्ये परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू.